तिकडे चाकणमध्ये ईव्हीएमच्या सुरक्षेच्या संदर्भात शंका वाढलेल्या आहे। ईव्हीएम सुरक्षेसंदर्भात उमेदवारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। ईव्हीएम ठेवलेल्या मंगल कार्यालयामध्ये सुरक्षेसाठी आता सीसीटीव्ही आहे। सीसीटीव्हीचा डिस्प्ले बाहेर न लावल्यानं सुरक्षिततेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। सुरक्षा अलार्म सिस्टीम देखील या ठिकाणी लावण्यात आलेली नाहीये, त्यामुळे अनेक शंका देखील आता उपस्थित झालेल्या आहेत। की आपलं जे मतदान आज आतमध्ये सुरक्षित ठेवण्याचं कारणच हे आहे की याला ज्या पण सगळ्या सुविधा आहेत त्या अत्यंत उच्च दर्जाच्या सुविधा आपण दिलेल्या पाहिजेत, कारण की उद्या कुठलीही घटना जर घडली तर आपण याच्या मागे कुठलं कारण देऊ शकत नाही असं मला वाटतं। त्याच्यामुळे पूर्वतयारी ही आपली पाहिजे। त्यामुळे लाईट न जाणे किंवा स्क्रीन स्टँड बाय वरती न जाणे याच्यासाठी आपण आधीच योजना केल्या पाहिजेत हे असं मला वाटतं। नक्कीच नियमावलींची 100% पूर्तता इथं झालेली दिसत नाहीये। मुळातच स्क्रीन ही लोकांसाठी फक्त उमेदवारच नाही तर जनतेसाठी सुद्धा इथं प्रेक्षणीय स्थळावर पाहिजे, ती इथे लावली पाहिजे। मोबाईल जॅमर जर उमेदवार म्हणून जर मोबाईल जमा करत असतील गेटवर तर कर्मचाऱ्यांना सुद्धा तिथं अलाउड नाही पाहिजे आणि मोबाईल जॅमर हा आवश्यकतेचाच आहे। चाकण नगर परिषदमध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यानंतर ईव्हीएम मीरामंगल कार्यालय या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे, पण निवडणूक आयोगाची भूमिका थोडीशी संशयास्पद वाटते। बाकीच्या सर्व नगर परिषदामध्ये सीसीटीव्ही हा बाहेर लावण्यात आलेला आहे, त्याचं व्हिज्युअल बाहेर दिसत आहे। पण या ठिकाणी चाकणमध्ये ते कुठल्याही प्रकारचे ते आम्हाला बाहेर स्क्रीन दाखवत नाहीयेत किंवा ज्या ठिकाणी स्क्रीन लावलेली आहे त्या ठिकाणी फक्त उमेदवारांनाच प्रवेश आहे। माझं म्हणणं असंच आहे की सर्व नागरिकांना तो पाहता आला पाहिजे, यासाठी त्याचं स्क्रीन जे आहे ते मीरामंगल कार्यालयाच्या बाहेरच्या गेटवर लावावं, त्या दृष्टीने सर्व नागरिकांना ते पाहता येईल, त्याच्यावर लक्ष राहील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।